माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आता ईश्वरी आजीसोबत बोलत असते. तेव्हाच आजी ईश्वरीला सांगत असते की वल्लरीचा जो स्वभाव आहे ना, तो पहिल्यापासूनच असा आहे. तिच्या स्वभावामध्ये कधीच कोणते बदल झालेले नाही आहेत. म्हणजे ती आधीपासूनच अशी आहे. तिला समजवायचा, तिच्याशी बोलायचा बराच प्रयत्न या आधीसुद्धा केला, पण तो काही झाला नाही. खरं तर ना, तिला जी सात्विक होती ना आपल्या, तिचा खूप जास्त राग यायचा. म्हणजेच काय तर सात्विकाचं सासर हे खूप जास्त एकदम हौशी होतं, त्यासोबत पैसेवालं होतं, श्रीमंत होतं. आणि या गोष्टी ना वल्लरीला खूप आयच्या. म्हणजे वल्लरीलासुद्धा त्याच ऐशो आरामाची आता सवय होत होती. तिलासुद्धा ते सगळं अनुभवायचं होतं आणि यासाठी ती हट्ट धरत होती अवीकडे. पण अवी बिचारा साधा सरळ होता. छान अशी नोकरी करायचा, जेवढं जमेल तेवढंच कमवायचा आणि घरच्यांचं पोट भरायचा, एवढं आमच्या अवीचं होतं. पण त्यातच ती अवीवर खूप भडकवायची. अवीला सांगायची की मला असंच पाहिजे, तसंच पाहिजे. कधी कधी तर ना सात्विकाला न विचारतासुद्धा सात्विकाच्या साड्या, दागिने सगळं काही घालायची. पण त्यावर सुद्धा ना सात्विका एकाही शब्दाने वल्लरीला काहीच बोलायची नाही. का तर अवीकडे बघून, म्हणजे आपल्या भावामध्ये आणि आपल्यामध्ये भांडणं होऊ नये यासाठी सात्विका गप्प राहायची आणि या सगळ्याचा फायदा ना ही करून घ्यायची. या सगळ्यामध्ये ना तिने खरं तर हे सगळं काही पुढपर्यंत गाठलं, जे की गाठायला नको होतं. या सगळ्या गोष्टी पूर्ण लिमिटच्या बाहेर गेल्या, पण तरीसुद्धा ना सात्विका एकाही शब्दाने बोलली नाही. मग त्या दोघींमध्ये कधी मोठं भांडण झालं होतं का, असं ईश्वरी विचारते. तेव्हाच ईश्वरीला सांगितलं जातं की हो, त्या दोघींमध्ये एकदा मोठं भांडण झालं होतं. म्हणजे ते भांडण एवढं मोठं होतं ना की एकदमच टोकाला पेटलं होतं ते. मग काय झालं होतं, ईश्वरी विचारते. मग आता ईश्वरीला सांगितलं जातं की रमाकांत जे आहेत ना, त्या रमाकांतना खरं तर एक मोठा बिझनेस अवॉर्ड मिळाला होता आणि त्याचसाठी घरामध्ये पार्टीसुद्धा ठेवली होती. घरामध्ये पार्टी ठेवलेली असताना ना खरं तर असं वाटत होतं की सगळं काही नीट होईल. पण हे प्रकरण इतकं वाढत गेलं ना की त्यामध्ये सात्विकाच्या ह्याच्यामध्ये तिने चोरी केली. म्हणजे जे मेडल मिळालेलं होतं ना, तेच खरं तर वल्लरीने चोरलं होतं. आणि सात्विकाला डाऊट होता की हे सगळं दुसरं तिसरं कोण नाही तर वल्लरीच करणार आणि वल्लरीकडेच ते सापडलं. त्यामुळे ऐन पार्टीमध्ये ना सात्विकाने वल्लरीचं थोबाडंही फोडलं होतं. एवढं सगळं भयंकर असं घडलं होतं. जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसतो ईश्वरीला. ईश्वरी आता आजीकडे पाहतच राहते. ते दुसरीकडे मामा आता घरात आलेले असतात आणि मामा जेव्हा घरात येतात ना, तेव्हा मात्र मामा आता बसलेले असताना त्यांना चहा वगैरे चक्क आज वल्लरी आणून देत असते. कारण वल्लरीला ज्या ज्या काही खबरी आहेत त्या काढून घ्यायच्या असतात आणि त्याचसाठी तिचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. म्हणूनच मग आता तिने ह्या सगळ्या काही गोष्टींचं नियोजन केलेलं असतं आणि त्याचसाठी तिने आता बोलवूनसुद्धा घेतलेलं असतं. मग आता ती म्हणत असते की घ्या ना चहा, घ्या बघा चांगला झाला आहे का. मग आता मामा बोलतात की आज चक्क चहा वगैरे तू बनवतेस आणि आज आहे का एवढं. मग तेव्हाच ना वल्लरी म्हणत असते की काय नाही हो, सकाळपासून दगदग करताय ते मला दिसतं आहे आणि तुम्हीच म्हणालात ना की आपला अर्णवसुद्धा जरा टेन्शनमध्ये आहे. काय झालं अर्णवचं, काही पत्ता लागला का. सकाळी म्हणत होतात ना तुम्ही तो मोबाईल का काहीतरी सापडला आहे, काही कळलं का, तो मोबाईल वगैरे रिपेअर झाला आहे का, असं देखील आता बोललं जात असतं. तेव्हाच ना अजून तरी काही कळलं नाही आहे, बघावं लागेल अर्णवला फोन करून काही झालं आहे का. पण अर्णव ना खूप जास्त टेन्शनमध्ये आहे असं तुम्ही म्हणालाय, तर बघा बरं त्याला फोन करून. ओके तर आहे ना, जर त्याला कधीही कशाची गरज लागली ना तर आपण करूया मदत, असंही आता वल्लरी बोलत असते. वल्लरीचं हे वागणं बघून ना मामा तर चकितच झालेला असतो, कारण त्याने हे असं सगळं वागणं कधीच बघितलं नव्हतं ना मामीचं. आणि आज चक्कही असं सगळं काही बोलते म्हटल्यावर आता तर खूपच जास्त टेन्शन येतं, रागही येतो, कळत नसतं की काय करावं ते. त्यामुळे मामा आज वल्लरीला म्हणतो, तू ठीक तर आहेस ना, तू बरी आहेस ना, काय चाललं आहे काय तुझं. त्यावर आता वल्लरीला मामाने असा प्रश्न विचारल्यावर वल्लरी सांगत असते की बघितलं, हे तुमचं असं असतं. अहो मी अर्णवची काळजी करते, अर्णवसाठी आपणच आहोत ना कुटुंब म्हणून.
म्हणून तुम्हाला विचारलं. असं काय करताय तुम्ही? असंही आता वल्लरी उगाचच बोलत असते. वल्लरीला आता इकडे असणारा मामा जो आहे तो बोलतो, बापरे तुला एवढी काळजी वाटते का? खरंच तुझी ही काळजी बघून ना मला असं वाटतं की खरंच आत्ताच अर्णवला फोन करावा. अर्णवला विचारतो थांब की कसं आहे सगळं ते. तू एवढं बोलतेस म्हटल्यावर असंही आता मामा बोलू लागतो. वल्लरीला काय खबर हवी असते ना, त्याचसाठी वल्लरी हे सगळं काही उपसायचा प्रयत्न करत असते. वल्लरी जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता दुसरीकडे ईश्वरी आणि त्याचसोबत आता आजी बोलत असतात. आजींनी ईश्वरीला ह्या सगळ्या काही गोष्टी तर सांगितलेल्या असतात, पण आजी ईश्वरीला हेही म्हणतात की तुला हे सगळं मी सांगितलं हे प्लीज कोणाला कळू देऊ नकोस, कारण ह्या सगळ्या काही गोष्टीत ना आम्ही आजपर्यंत घरात कधीच बोललेलो नाही आहे, पण तू सुद्धा ह्या घरची आहेस त्यामुळे तुला ह्या गोष्टी माहिती असायला हव्यात, त्याचसाठी मी तुला हे सगळं सांगितलं आहे. असं देखील आता इथे आजी जी आहे ती ईश्वरीला बोलत असते. ईश्वरी म्हणत असते की बिलकुलही काळजी करू नका, मी कोणालाही काहीच सांगणार नाही. मग तर झालं, जे काही असेल ते फक्त आपल्यात असेल. आणि तसंही आपल्या घरात बऱ्याच अशा गोष्टी घडलेल्या आहेत, पण मला हे माहिती नव्हतं. बरं झालं आजी तुम्ही सांगितलं, निदान हे सगळं तर कळतं ना की कोण काय करू शकतं ते. असंही आता ईश्वरी बोलत असते. ईश्वरीला आता मुद्दामून या सगळ्या गोष्टी हव्या असतात, कारण आहे ना तिला आता वल्लरीला ओळखायचं होतं. आता आजीकडनं ह्या गोष्टी कळल्यानंतर ईश्वरीला एक क्ल्यू लागत जातो, कारण ईश्वरीला डाऊट येत असतो ऑलरेडी वल्लरीवर, आणि म्हणूनच तिच्याबद्दलची जी काही गोष्ट आहे ती काढून घ्यायचा ती प्रयत्न करत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे मात्र ना आता वल्लरी जी आहे ती म्हणत असते की काय झालं, लावताय ना फोन. तर इकडे आता मामा अर्णवला फोन लावत असतो, पण अर्णवचा फोन काही लागत नसतो बहुतेक. त्यामुळेच ना आता मामा बोलत असतो की येईल तो, आल्यानंतर आपण बघूच. तसंही बहुतेक ना मोबाईल रिपेअर झाला आहे, त्यामुळेच. मग आता इकडे ना मोबाईल रिपेअर झाला ही गोष्ट जशी आता मामीला समजते तसा मामीचा जीव नुसता वर खाली होऊ लागतो, कारण मोबाईल रिपेअर झाला आहे म्हटल्यावर आता आपलं काही खरं नाही. त्या मोबाईलमध्ये काही पुरावे असतील तर आपण 12च्या भावात जाऊ, हे सुद्धा बरोबर वल्लरीला माहिती असतं. आणि त्यामुळेच वल्लरीला आता खवळलेली असते. वल्लरी भडकते आणि त्यामुळेच वल्लरी आता म्हणत असते की बस झालं, काही झालं तरीसुद्धा आपल्याला आता काहीतरी करायला हवं. ती आता फक्त देवाकडे हात जोडण्यापासून तिला पर्याय नसतो. आता ती लगेच त्या दुकानात जाते. दुकानात जाऊन त्या दुकानदाराला म्हणते की मला मोबाईल रिपेअर करायचा आहे. ती खोटं सांगते. त्यावर आता ठीक आहे, तुमचा मोबाईल रिपेअर होईल. तेव्हाच ना दुसरीकडे तिच्या हातामध्ये आता एक तिचा मोबाईल असतो ज्यामध्ये अर्णवचा फोटो असतो. अर्णवचा फोटो ती दाखवते आणि ह्या मुलाला तुम्ही ओळखतात का असं विचारते. तेव्हाच हां बोला ना काय झालं. मग तेव्हाच या मुलाने तुमच्याकडे आज एक मोबाईल रिपेअरला टाकला आहे बरोबर ना, तर तो मोबाईल रिपेअर झाला आहे का असंही आता विचारलं जातं. आता हो झाला आहे ना मोबाईल रिपेअर, पण तुम्ही कोण आणि तुम्हाला का मी मोबाईल देऊ? तुम्हाला मला मोबाईल द्यावाच लागेल, कारण आहे ना त्यांनी मला पाठवला आहे तो मोबाईल घेण्यासाठी. मग आता तुम्हाला का पाठवतील ते येतील की स्वतः, असंही आता बोललं जातं. नाही ना, त्यांना नाही यायला जमणार आहे, म्हणून तर त्यांनी मला पाठवले. म्हणजे ते कामामध्ये बिझी आहेत, त्यांना खूप काम असतं आणि त्यामुळेच त्यांनी मला सांगितलं जायला, म्हणूनच तर मी आले. पण मी तुम्हाला मोबाईल असं देऊ शकत नाही. तुम्ही एकतर व्हिडिओ कॉल करा, व्हिडिओ कॉलने मला दाखवा, तरच मी तुम्हाला हा मोबाईल देईन, असंही आता म्हटलं जातं. पण इकडे आता वल्लरी म्हणते की तो बिझी आहे, सांगितलं ना मी, कशाला हवं आहे व्हिडिओ कॉल आणि हे सगळं. पण इकडे आता वल्लरी ऐकत नसते. वल्लरी जशी ऐकत नाही ना तसं मात्र आता इकडे ती म्हणत असते की तू दाखवतोयस की नाही, देतोयस की नाही. मग आता वल्लरी त्याच्यावर आवाज चढवून बोलू लागते. वल्लरीचा जसा आवाज चढतो तसं आता वल्लरी म्हणत असते की बघितलंस का, गप गुमान दे, काय आहे ना की नाही तर ना मला काय करता येईल ना हे तुलाही माहीत नाही. आता तिचा आवाज वाढलेला असतो. त्याबरोबर इकडे आता म्हटलं जातं की तुम्ही हे सगळं काय बोलताय, मी हे सहन करणार नाही आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगतोय. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना इथे बोलवेल. त्यावर आता वल्लरी घाबरते. वल्लरी म्हणते की बघा बऱ्या बोलाने बोलते, ऐका, मी तुम्हाला या मोबाईलचे पैसे देते, किती हवेत ते सांगा. 1 लाख, 5 लाख, 15 लाख, 15 लाख देतेच, पण मला हा मोबाईल द्यायचा, कारण मला हा मोबाईल हवा आहे. मग मी तुझ्याबद्दलसुद्धा कोणालाच काही बोलणार नाही. बघ जमतंय का ते, असंही आता बोललं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा तो म्हणत असतो की हो
ठीक आहे, देतो मी, पण पैसे? मग आता तिने येताना फक्त 1,00,000 रुपये आणलेले असतात. ती बोलत असते की हे घ्या, आता हे ठेवून घे आणि नंतर पुढचं आपण बघूया. पुढचे जे काही पैसे आहेत ते तुझ्या अकाउंटला मी ट्रान्सफर करते. तू मला ना फक्त आता तुझा अकाउंट नंबर दे, मग मी तुझ्या अकाउंटला पैसे लगेच ट्रान्सफर करते, असंही तिने सांगितलेलं असतं. ती आता त्याच्या हातात 1,00,000 रुपये देते. तसं आता त्यानेसुद्धा तिला मोबाईल दिलेला असतो. त्याला 1,00,000 भेटता क्षणी आनंद होतो आणि तिने त्याला हेही सांगितलेलं असतं की आता हे पैसे घ्यायचे आणि इथून निघून जायचं, कारण हे पैसे ना माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. सो निघायचं, असंही आता तिने सांगितलेलं असतं. जेव्हा आता ही ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा मात्र म्हणत असतो की पुढच्या पैशांचासुद्धा लवकरात लवकर बंदोबस्त करा, मी काय निघतो. मग आता हो, पण तोंड उघडायचं नाही आहे कुठेही, असंही आता वल्लरीने त्याला सांगितलेलं असतं. त्याला काही पैसे मिळाशी मतलब, त्याला आता 1,00,000 भेटलेले असतात तेच खुश झालेला असतो तो, कारण मोबाईल तर रिपेअर झालेला असतो, सोबत एवढे पैसे त्याला भेटणार असतात. तर दुसरीकडे आता नम्रता किचनमध्ये येते आणि नम्रता किचनमध्ये आल्यानंतर पसारा पाहते, कारण अजून जेवण बरंच बाकी होतं. ईश्वरी किचनमध्ये नव्हती, ईश्वरीने अर्धवट करून ती गेलेली होती. मग आता नम्रताची चिडचिड होऊ लागते. नम्रता म्हणत असते की हे सगळं आता काय माझ्यावर सोडलं असणार आहे, माझ्याच भरोशावर ही सगळं टाकून गेली असणार आहे, बाकी आता मी तरी काय बोलावं, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही ती गोष्टी बोलत असते ना, तेवढ्यातच ना मागून आता आकाश आलेला असतो. आणि आकाश जसा येतो ना तसा आकाश थोडा रोमॅन्टिक असतो, त्यामुळे तो मागून येऊन आता तिला मिठी वगैरे मारतो. ती आता भडकलेली असते, कारण तिचा कामाचा लोड ना हा खूप जास्त असतो, त्यामुळे ती आता आवाज करत असते. ती म्हणत असते की गप्प बसा व्हा. आणि ती आता एवढी चिडचिड करू लागते ना, तसं आता म्हटलं जातं की काय झालं आहे तुला, तू एवढी चिडचिड का करते, तू शांत हो ना. पण आता बघितलंत का, मला ह्या घरात ना जेव्हापासून आली आहे ना तेव्हापासून मला नुसतं नोकरच बनवून ठेवले. का, तुला कोणी काही केले बोल ना. मग आता ती म्हणत असते कोणी कशाला काय करायला हवं, दिसत नाही आहे का तुम्हाला, मला हे सगळं काम किती वेळा करावं लागते. ती इशू तर सगळं काम सोडून निघून जाते. आताही बघितलं का, जेवणाची वेळ झाली आहे तरीसुद्धा कशाचाच पत्ता नाही आहे. तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते. ईश्वरी जशी तिथे येते ना तसं मात्र ईश्वरी म्हणत असते की काय झाले ताई, तू एवढी चिडचिड का करतेस. अगं मी येणारच होते बनवायला, काय ना मी हे सगळं कट करून गेले आणि आजींना चहा द्यायचा होता, सो मी विचार केला की आजींना चहा देऊन येते आणि मग बघूया पुढचं, असा विचार करूनच मी गेले होते. मग तू काय एवढी चिडचिड करतेस, असंही आता ईश्वरी बोलत असते. ईश्वरीने असं म्हटल्याबरोबर मग बोलणार नाही का, तू करतेसच तसं आहे ना, सगळं काही सोडून तू माझ्या अंगावर निघून गेलीस, पण तुला हे नाही वाटलं का की हे सगळं काही का करावं, कशाला नाही, या सगळ्या गोष्टींचा पण विचार करायचाच ना तू, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ईश्वरी तिला समजावते आणि ईश्वरी म्हणते की अगं मला तुझी चिडचिड होणारी कळते, पण मी हे तुझ्या अंगावर सोडून गेलेच नव्हते, मी हे सगळं स्वतः करणार होते आणि तू तू काय हे सगळं स्वतःच्या अंगावर लावून घेतेस, मी म्हटलं आहे ना मी करते म्हणून. मग असंही बोलून आता ती शांत राहते. पण तेव्हाच ना नम्रता चिडचिड करत असते. नम्रता म्हणत असते की तुला माहिती आहे ना हे सगळं करायला हँडल करायला मी आहे, म्हणून तुला काय फरक पडतो आहे, तुला काहीसुद्धा फरक पडत नाही आहे, तू सगळं काही ना माझ्यावरच ढकलतेस. आताही तू आजींकडे जाऊन बसली होतीस तेव्हा तू माझा विचार केलास का, नाहीच केलास ना विचार. तू जर माझा विचार केला असतास ना तर आज ही वेळ आली नसती. हां, असंही आता ती रागारागात बोलत असते. जेव्हा ती आता हे सगळं काही रागारागात बोलते ना तेव्हा मात्र आता ईश्वरी तिला शांततेत समजवायचा प्रयत्न करत असते, पण ईश्वरीचं तिला जराही ऐकून घ्यायचं नसतं. तिचं आता बडबड सुरूच असतं. तेच ईश्वरी तिला बोलत असताना तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला हे सगळं भांडण वगैरे होण्यापासून थांबवत असतो. ईश्वरीला म्हणत असतो काय झालं आहे, कशाला एवढं भांडताय. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काही नाही, जस्ट मी आजींना चहा द्यायला गेले होते आणि सो आता मी परत आलेत, म्हटलं स्वयंपाक करून घेते, पण नम्रताने गैरसमज करून घेतला, असंही आता ईश्वरी सांगू लागते. तेच आजीची तब्येत ठीक नाही आहे, सो आवाज करू नका असं अर्णव म्हणतो. तेव्हा ईश्वरीला अर्णव शांत करत असतो. वाद वाढवू नकोस असं ईश्वरीला बोलत असतो, कारण त्याला आता दोन बहिणींमध्ये भांडणं नको असतात. नम्रताची थोड्या कारणावरनं चिडचिड होत असते, हे मात्र आता अर्णवला दिसत असतं. तेवढ्यातच आता अर्णवला कॉलही आलेला असतो. अर्णवला जसा फोन येतो तसा आता अर्णव म्हणत असतो की ठीक आहे मी येतो.
म्हणजेच ना आता मंजुळाचा पत्ता लागलेला होता आणि त्यामुळे अर्णवला त्या संदर्भात फोन आला होता. अर्णवला जेव्हा फोन वगैरे येतो तेव्हा अर्णव आता विचार करतो की चला फायनली जे आहे ते सगळं काही घडतं आहे व्यवस्थित. मग आता तो म्हणतो की मंजुळा सापडली आहे, सो फोन आला होता, मी जातो. ईश्वरी म्हणते की मी पण येऊ का, पण अर्णव म्हणतो की नको, तू हे घरातलं बघ. आणि त्यानंतर आता त्याला असं वाटत असतं की भांडणं जास्त वाढवायला नकोत, म्हणून तो आता बोलत असतो. तेच दुसरीकडे आता अर्णव ईश्वरीला सांभाळतो आणि तिकडनं जातो, कारण अर्णवलासुद्धा मंजुळा जिथे आली आहे तिथे जाणं गरजेचं होतं. ती काही सांगते का या सगळ्यासाठी अर्णव पटकन निघालेला होता. हे सगळं नम्रता शांतपणे ऐकून घेते. नम्रताची चिडचिड होत असते. सोबत ना आकाशलाही नम्रताचं हे वागणं पटत नसतं, कारण तो ना नम्रताला मनवायचा, नम्रताला समजवायचा बराच प्रयत्न करत असतो, पण ते काही होत नसतं. आणि त्यामुळेच ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता वाढत चाललेल्या असतात. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता वल्लरी नुकती तो मोबाईल वगैरे घेऊन येत असते आणि अर्णव तिला बाहेरून जाताना दिसतो घाईघाईने. म्हणूनच मग ती आता अर्णवला म्हणते की अर्णव, अरे अर्णव काय झालं आहे, एवढा घाईघाईत कुठे निघालायस तू. तेव्हा आता अर्णवला ती बोलत असते की ते काय आहे ना, मला जरा जायचं आहे ना, म्हणून मी निघाली आहे. पण तू कुठे निघाला आहेस. तेव्हा तो म्हणतो की मंजुळाचा तपास लागला आहे, त्याचसाठी मी निघालो आहे. अच्छा, मंजुळाचा पत्ता सापडला आहे का, ठीक आहे ठीक आहे, जा. मग आता इथं टेन्शन मात्र वल्लरीला येतं, कारण वल्लरीने ना खूप जास्त पापड पेललेले असतात. पण इकडे या उदयकांतला जराही लक्ष देता आलं नाही का. ही माणसं काय करतात काय उदयकांतची. ही मंजुळा पळाली आहे म्हणजे आता काय करायचं काही समजत नसतं इकडे असणाऱ्या या वल्लरीला. वल्लरी म्हणते की एक टेन्शन संपत नाही संपत तोपर्यंत दुसरं टेन्शन समोर येऊन उभंच असतं. काय चाललं हे. आता अर्णव ना त्या घरी गेलेला असतो आणि अर्णव जेव्हा घरी जातो ना तेव्हा मात्र आता तो जाऊन तिथे भेटतो मंजुळाला. मंजुळाला विचारतो की तू ओके तर आहेस ना. मंजुळा त्यांना पाणी वगैरे देते. मंजुळा म्हणत असते की हो दादा मी ठीक आहे. तेव्हाच ना आता मंजुळाकडनं अर्णवला त्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात आणि त्यामुळेच ना मंजुळाला तो विचारत असतो की काय झालं आहे, कसं झालं, काय झालं ते सांग ना, तू त्या माणसांचा चेहरा ओळखतेस का, मला बोल. मग आता मंजुळा बोलायला जाणार तेच आता मंजुळाचे बाबा जे आहेत ना ते मात्र थांबवतात आणि मंजुळाला म्हणतात की नाही, आणि त्याचसोबत अर्णवलाही सांगतात की सॉरी, पण इथून पुढे प्लीज तुम्ही मंजुळाची कोणतीही मदत घेऊ नका. मंजुळा तुम्हाला कोणत्याही कामात मदत करू शकणार नाही. सॉरी, तुम्हाला या सगळ्याचा राग येत असेल, पण मी तुम्हाला जे काही आहे ते स्पष्ट सांगतोय. काय आहे ना, आम्हाला भरपूर त्रास सहन करावा लागतो आहे. आज मंजुळाचं काय झालं असतं मी विचारही केला नाही आहे, म्हणूनच तुम्हाला सांगतो आहे. प्लीज या गोष्टींना पुन्हा पुन्हा नको व्हायला, आणि जर तिचं काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. त्यामुळेच मी तुम्हाला विनंती करतो आहे, असं काहीच हे करू नका, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव शांत करत असतो. अर्णव म्हणत असतो की प्लीज तुम्ही हे असं बोलून पॅनिक होऊ नका, तसंही मी बघतो काय करायचं आहे ते. पण तेव्हा आता ते म्हणतात की नको, मला ना तुमच्या या सगळ्या केसमध्ये नाही लाडकवायचं नाही आहे, कारण ही केस अशीच वाढत जाणार आणि त्यामुळे मला नको आहे हे सगळं, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की तुमचंसुद्धा बरोबर आहे. पण तेव्हाच ना शिर्के उठून उभे राहतात आणि शिर्के म्हणतात की तुम्ही जरा ऐकून घ्या ना, आम्हाला काय म्हणायचं आहे ते. काय आहे ना की बघा ना, खूप मोठा असा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सांगतोय ना, जर हिला माहिती आहे तर आम्हाला त्या केसमध्ये थोडी मदत होऊ शकते ना, कारण आम्हालासुद्धा त्या केसमध्ये बाबांचा जो काही गुन्हेगार आहे तो शोधायचा आहे आणि या सगळ्याबद्दल खरं तर मंजुळाला माहिती आहे. त्यामुळेच मी म्हणतोय ना. पण आता ते मंजुळाचे बाबा जे आहेत ते म्हणत असतात की सॉरी, पण या सगळ्यामध्ये प्लीज माझ्या मुलीला गुरफटू नका, कारण का एकदा का त्या कोर्ट कचेरी सगळं काही सुरू झालं ना की मला माहिती आहे ना माझ्या मुलीचे हाल काय होतील ते. नको, त्या गुंडाने आज माझ्या मुलीला काही केलं नाही म्हणून बरं आहे, माझी मुलगी सुरक्षित आहे. पण माझ्या मुलीसाठी मी आणि माझ्यासाठी ती, आम्ही असे दोघंच आहोत. त्यामुळे प्लीज तुम्ही हे सगळं सोडून द्या. मी नाही बोलू शकत तुम्हाला अजून काही, असंही आता हात जोडून म्हटलं जात असतं. त्यावर आता अर्णवसुद्धा समजून घेतो. अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, नका तुम्ही हे करू, आणि मलाही कळतं की तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी आहे आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं बोलताय. ठीक आहे, नका काळजी करू, असंही बोलून आता सावरलं जात असतं. तेव्हाच ना अर्णव त्याच्याकडनं थोडेसे पैसे त्यांना देतो आणि म्हणत असतो की हे घ्या पैसे, हे पैसे ठेवा. मग आता अर्णवकडनं ते पैसे घ्यायला नकार देत असतात. अर्णवला म्हणत असतात की नको नको असं बोलून ते आता थांबवत असतात. पण इकडे अर्णव कुठे ऐकतोय. अर्णव आता म्हणत असतो की तुम्हाला हे पैसे ठेवून घ्यावेच लागतील. मग आता अर्णव त्यांच्या हातामध्ये काही पैसे वगैरे देतो. अर्णव जसा आता त्यांच्या हातात पैसे देतो तेव्हा अर्णवला ते म्हणत असतात की खरंच सॉरी,
कारण मी नाही हे करू शकत असंही बोलून आता मात्र ते थांबवलं जात असतं. तेव्हाच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्णव जो आहे ना, तो आता मंजुळाला म्हणतो की काही अडचण आली तर बिनधास्त बोल, मी आहे नेहमीच तुझ्याबरोबर. तर त्यावर आता मंजुळासुद्धा अर्णवला दादा असं बोलते आणि सॉरी असं सांगते. खरंच मी तुला खरंच मनापासून सॉरी म्हणते, कारण मलासुद्धा माहिती नव्हतं की ह्या सगळ्या काही गोष्टी, पण सॉरी असं बोलून ती आता अर्णवचा मूड ठीक करायचा प्रयत्न करते. अर्णवही आता तिकडनं लगेच जायला निघतो, कारण अर्णवलाही आता उशीर झालेला असतो. तेच दुसरीकडे आता अर्णव तर निघालेला आहे. मंजुळाला त्याला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सांगायच्या असतात, पण आता ती सांगू शकत नसते. त्यामुळेच आता ती शांत राहते. त्यानंतर मात्र आता पाहायला मिळत असते की अर्णव जो आहे तो आपलं घेऊन तिकडनं निघतो. तेच आता मंजुळा खूप जास्त रडत असते. मंजुळाला टेन्शन येतं, पण तेव्हा तिचे बाबा मंजुळाला सावरत असतात, कारण मंजुळाला आधाराची गरज असते, जे की तिला कोणी आधार देऊ शकत नव्हता. जे बाबा देत होते. बाबांना तर या पैशाचं काहीच नसतं, पण मंजुळाला या सगळ्यातून बाहेर काढायचं असतं. यासाठी हे सगळं काही त्यांनी केलेलं होतं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी होतात ना, तेव्हा मात्र ते मंजुळाला आधार देत असतात. ती रडत असताना तिला आता म्हणत असतात की तू नको त्रास करून घेऊ स्वतःला, असं बोलून आता तिला शांत करत असतात. त्यांना आता मंजुळाची खरंच खूप काळजी असते आणि त्यामुळेच आता त्यांनी ठरवलेलं होतं की काही झालं तरीसुद्धा मंजुळाला कुठेही जाऊ द्यायचं नाही. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जी वल्लरी आहे ती रूममध्ये येते आणि ती उदयकांतला कॉल करायचा विचार करत असते, कारण उदयकांतला कॉल करून लवकरात लवकर तिला आता ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या असतात. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. उदयकांत कॉल रिसीव्ह करत नसतो, तो दारू पिऊन झोपलेला असतो. सतत कॉल करत राहिल्यामुळे आता कॉल आलेला असतो आणि कॉल जेव्हा येतो ना तेव्हा उदयकांत दारूच्या नशेत असतो आणि दारूच्या नशेत असताना तो आता ओरडू लागतो आणि बोलत असतो की काय झालं आहे ग, कशाला मला फोन करतेस एवढे, काय घडलं आहे. तेव्हाच ती सांगत असते की तुला कळतंय का काय झालं आहे ते, तू कसा काय विसरू शकतोस रे या सगळ्या काही गोष्टी, जरा डोक्यात घे ना. अरे सगळं काही हातात निसटले, सगळ्या काही गोष्टी गेल्या आहेत. कळतंय का तुला काही? हो मला कळतंय ना. मग आता काय कळतंय? मला तर वाटत नाही तुला काही कळतंय मला. अरे ती निघून गेली ना, ती निघून गेली, तुला काही कळतंय का? अरे ती जर गेली नसती ना तर आपल्या हातात सगळं काही होतं, पण ती आता निघून गेली. आता काय करणार आहेस? मग काय करू? तू मला पैसे दिलेस का? जर तू पैसे दिले असतेस ना तर झालं असतं, पण तू मला पैसे दिलेच नाही तर मी कसं काही करणार आहे? पैसे देत नाही आहेस ना तर काहीच होणार नाही, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर वल्लरी भडकते. वल्लरी म्हणत असते की तुला तरी कळतंय का, तू काय बोलतोयस ते? या सगळ्या गोष्टी आहेत ना या लिमिटच्या बाहेर आहेत. तुला या सगळ्या गोष्टी कळायला हव्या होत्या की तू काय बोलतोयस ते. खूप जास्त बेकार बोलतोयस तू. आणि जेव्हा ह्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे वल्लरी म्हणत असते की आता तू जर अडकलास ना आणि सोबत जर मलासुद्धा अडकवायचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. तर इथे मात्र आता मी जर अडकलो तर तुलासुद्धा अडकवणार हे मात्र निश्चित आहे, असंही आता तो बोलत असतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी तो बोलत असतो ना तेव्हा मात्र आता वल्लरी संतापलेली असते, कारण वल्लरीला आता कळत असतं की ह्याच्यासोबत बोलूनही काही उपयोग नाही, कारण हा माणूस खूपच जास्त असा भयंकर आहे. या माणसावर आपण विश्वास ठेवला जो की ठेवायला नको होता, असाही विचार आता मनामध्ये तिच्या येऊ लागलेला असतो. तिला राग येत असतो. काय करू काहीच कळत नसतं. फोन ठेवल्यानंतर ती आता ठरवते की नाही, काही झालं तरीसुद्धा आता या उदयकांतचा बंदोबस्त करायला हवा, नाही तर हा उदयकांत जर तोंड उघडून बसला तर माझं काही खरं नाही. आता या उदयकांतचा बंदोबस्त करण्यासाठी वल्लरी आता प्लॅनिंग करायला सुरुवात करते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता वल्लरीने ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच ती आता या सगळ्याचा बंदोबस्त लावायचं ठरवते. दुसरीकडे पुढील भागांमध्ये पाहायला मिळत असतं की आता कंपनीमध्ये एक इलेक्शन असतं, जे की इलेक्शन आहे ज्यामध्ये तिला जास्त वोट्स मिळतील त्या व्यक्तीकडे बरेचसे जे काही
कंपनीचे जे काही टर्म्स आहेत ते असतील. आणि ह्या सगळ्यामध्ये ईश्वरी विचारत असते अर्णवला की हे सगळं कसं असणार आहे. अर्णव तिला ह्या सगळ्याचं महत्त्व सांगतो की कसं काही सगळं मॅनेज होणार आहे. तर इकडे वल्लरीसुद्धा नम्रताचे कान भरत असते आणि ह्या सगळ्यासाठी तू आकाशला तयार कर असं सांगत असते. मग वल्लरीला आता नम्रता बोलत असते की तुम्ही काळजीच करू नका, आकाशला मी आज पार्टिसिपेट करायला सांगणार आहे आणि आकाश कसा जिंकत नाही ना ते मी बघते असंही आता ती म्हणत असते. तेच ईश्वरी आणि अर्णवसुद्धा या संदर्भात बोलत असतात. परंतु आता इथे वल्लरीने जी काही काडी लावलेली असते ना नम्रताला, त्यामुळे नम्रताना आता खुश असते. नम्रताने आता आकाशला या इलेक्शनमध्ये भाग घेण्यासाठी आता एकदमच फोर्स केलेला असतो. त्यामुळे आता आकाशला ह्यामध्ये भाग घ्यावाच लागणार असतो. पण जे काही कंपनीतले लोक आहेत आणि त्यांनीच जर वोट केलं तरच जिंकणार आहे असं देखील अर्णव ईश्वरीला सांगतो. मला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.